नक्कीच अजित पवार यांच्या निधनानंतरून सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आहे ती थोड्या वेळापूर्वी घेतलेली आहे आणि यामध्ये अजित पवारांकडे असणारी महत्त्वाची जी काय खाती होती त्यातलं अर्थ खातं हे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या तरी असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे जी तीन खाती होती अजित पवारांकडे ती खाती मात्र आहे ती सुमित्रा पवार यांच्याकडे दिलेली पाहायला मिळतात। विशेष करून जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला होता आणि या राजीनाम्यानंतरून जी दोन खाती होती ती दोन खाती देखील आहे ते सुमित्रा पवार यांच्याकडे दिलेली आहेत। क्रीडा आणि अल्पसंख्याक ही दोन खाती आहेत ती दिलेली आहेत। तर अजित पवार यांच्याकडे असणारं राज्य उत्पादन शुल्क हे जे काही महत्त्वाचं खातं होतं ते देखील आहे ते सुमित्रा पवार यांच्याकडे दिलेलं पाहायला मिळतं। मात्र अर्थ खातं जे आहे ते अजित पवार यांच्याकडे ठेवलेलं पाहायला मिळते। त्यामुळे जी अजित पवारांकडची सगळी जी खाती होती त्यातले एक खातं फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवलेलं पाहायला मिळतं। तर बाकीची जी काही सगळी खाती आहे ती सुमित्रा पवार यांना दिलेले पाहायला मिळतं। मात्र राष्ट्रवादीकडून आहे ती सगळी खाती आहेत ती राष्ट्रवादीच्या वाट्याला देण्यात यावी अशी प्रामुख्याने ही मागणी आहे ती होताना पाहायला मिळत होती। मात्र तसं न होता अर्थ खातं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की 23 तारखेपासून खरं तर बजेट आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि यामध्ये राज्याचं बजेट देखील आहे ते मांडायचं आहे आणि यासाठीच कुठेतरी आता लगेचच हे खातं आहे ते दुसरं कोणाला देणं शक्य नाही अशाच पद्धतीचं सध्या तरी चित्र पाहायला मिळतं आणि यासाठीच कुठेतरी आता हे अर्थ खातं आहे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे खातं नेमकं कुणाकडे जातंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, या खात्यांची अधिकृत